आता आपण दाखवतो सांगतो तुम्हाला काय काय भाव आहेत आजचे वाले. चला मग. वांगे लंबे वांगे बापू, हे लंबे वांगे फिरोज भाऊ. हरभरा काय चालू आहे? नवीन आलेले भाऊगड एस कंपनी मध्ये. शांभाऊला विचारू आपण टमाट्याची पोझिशन काय असते तर का पोझिशन आहे बघा. वांगे तर हिरवे त्यांच्याकडे हमेशा येते. मेथी काल मेथीचा शॉर्टेज होता. चला भारत कंपनी मध्ये आलो आपण. वाटाण्याची गाडी आली. अरे वा वा वा, कुठून आली रे बघा गाडी. टमाटे विचारू इस्रायल भाऊले. बढिया टमाटे बघा, 2-3 व्हेरायटी आहे भाऊ. काम मुळे विचारू आपण काय पोझिशन आहे मुळे तिथं. मेथी पालकांचे तिथं भाव दिलेलेच आहे. दिसू राहिल्या तेवढ्या शेंगा पण दिसू राहिल्या. हा भेंडी का चवडीच्या शेंगा का भाव आहे. आपण भाऊ समोर आहे उभे, त्यांना भाव विचारू आपण. लसण बिसन आलू आणि अद्रक वगैरे सगळं. भाऊ आलू तूर आहे, आपण तूरचे भाव पण विचारू. पांढरा वाल तर आहेच. आपण तिकडे विचारूची पोझिशन पुणे. तुम्ही चवळीच्या शेंगा आणि भेंडी हे सब कास्तकाराचा माल आहे तिथे, म्हणून मी इच्छा तुम्हाला नेहमी रेट टाकत असतो. भाऊ पाशी आलो तुम्ही निंबू घ्यायला बघा. निंबू हे घेतले पण मी भाऊ मोजून राहिले. निंबू काय 100 घेतले तुम्हाला भाव सांगते ते. फुलगोबीचे रे भाऊ काढून का फुलगोबी महाग चालली आहे भाऊ. फुलगोबी का भाव. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचं युट्यूब चॅनल एच डी दुकानवाला. चला आता पोहोचलो यवतमाळ सब्जी मंडी. आज रविवार असल्यामुळे सकाळी 5 वाजता आलो. 5:30 वाजता जवळपास आलो मंडीमध्ये. बघा आता रविवारी कसं लवकर यावं लागते. आता तुम्हाला अशी पोझिशन थोडीशी 1 घंट्यामध्ये बघा, अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये कशी पोझिशन वाढते तर तुम्हाला सांगतोच. तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला. बघू चला काय काय घ्यायचं आहे पटापट घेऊन टाकू माल. जो बी आपल्याला घ्यायचा आहे तो, कोणती भाजी घ्यायची काय घ्यायची पटापट घेटून शॉर्टेजचे आयटम बघून घेऊ. पहिले भेंडी वगैरे चांगली वाली काय भेंडी कशी आहे तर चला मग अंदर हो. आता आपण सांगतो तुम्हाला काय काय भाव आहेत आजचे वाले. चला मग अंदर. हे बघा गुणवंत आणि एस कंपनी बघा त्यांच्याकडे माल. वांग्याच्या पन्न्या दिसू राहिल्या. वाल दिसू राहिला पांढरा वाल, हिरवा वाल. भेंडी होय, भेंडी बी दिसू राहिली मला. पांढरा वाल बी दिसू राहिला. वांगे लंबे वांगे बापू, हे लंबे वांगे का म्हणते तो. चेहरा बी आहे त्यापाशीत काहीच नाही. हरभरा विरोध भाऊ हरभरा काय चालू आहे. 25 रुपये. आणि ते वांगे लंबेवाले नवीन आलेले 250 रुपये पन्नी आहे ना. किती 10 किलो 15 किलो 10 किलो 15 किलो. हे बी हे किती 100 रुपये. अरे बापरे 100 रुपये पन्नी. पहा बरं वांग्याचे भाव काहीच नाही. आणि वाल पांढरा 40 रुपये किलो. 40-30. चला आपण एस कंपनीत जाऊ. त्यांची दुकान समोर आहे. गुड्डू भाई वटाने वाले. बीट हमारा 13 रुपए किलो माल देखो, वीआईपी माल. हाँ ये पहले भैया का बीट, ये हमारे भैया के. बीट 13 रुपए किलो. तुमचं नाव सांगून द्या. प्रशांत मानकर. बीट काय किलो. 13 रुपए किलो. हे बघा बीट 13 रुपये किलो. किती किलोची पन्नी आहे. 20 किलोची. 20 किलोची पन्नी आहे भाऊ. पेन्सिल वटाणा आहे का. वीआईपी का भाव म्हणजे 25 रुपए किलो. 25 रुपये वटाणा. पेन्सिल वटाणा मालपा बढिया माल. एक नंबर. एस कंपनी मध्ये आहे आपण. त्यांची गाडी बघा. हे बघा टमाटे बढिया आले आहे भाऊकड. शांभाऊकड एस कंपनी मध्ये. शांभाऊला विचारू आपण टमाट्याची पोझिशन काय असते तर. शांभाऊ टमाट्याची पोझिशन काय आहे. 500 रुपये कमी झाले ना भाऊ. आता कमी झाले आहे भाव. गाजर काय होतलं. गाजर 20 रुपये कपले आहे ना. हे बघ गाजरची पण गाडीली आहे. बिरसा कंपनीत जाऊ आपण. का पोझिशन आहे बघा. वांगे तर हिरवे त्यांच्याकडे हमेशा येते. हे बघा वांग्याच्या पन्न्या. मेथी पण आलेली आहे. मेथी काल मेथीचा शॉर्टेज होता. काल मेथी कमी आली होती. आता मेथी बढिया आली. पाहू विचारू भाव का म्हणते पोझिशन तर. वाल आहे, पोपट वाला आहे, पाल कांदे आहे, शेपू पण आहे. राजू भाऊला विचारून पाहू का पोझिशन आहे आजची तर मालाची सगळी. राजू भाऊ काल मेथी आली नव्हती, आज मेथी आली तर का भाव आहे. 20 रुपए किलो मेथी. आज 20 रुपये आहे ना. काल 30 रुपये किलो कापली. आज 20 रुपये. आणि पाल कांदे 20-25 रुपये. वांगे आज वांगे 100 रुपये. वांगे 100 रुपये गेली आहे. बिरसा कंपनी मध्ये आहे सगळं. आणि टमाटे वांगेवाले कास्तकार ते आले तुमच्या सोबत. चला भारत कंपनी मध्ये आलो आपण.
वाटाण्याची गाडी आली. अरे वा वा वा. कुठून आली रे बाबा गाडी आहे? गाडी चिनवाडा. छिंदवाडा. छिंदवाडा MP. हा 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 हा. होय मालक. वाटाण्याच्या गाड्या किती आलेल्या आहे. टमाटे विचारू इस्रायल भाऊले. बढिया टमाटे बघा. 2-3 व्हेरायटी आहे. भाऊ काय म्हणते तर पोझिशन टमाट्याची? भाऊ टमाटे 500 रुपये. 500 रुपये. आपल्या 2-3 क्वालिटीचे दिसून राहिले ना? आहे ना, वैशाली आहे, गावरानी आहे. सगळे 500. 500ची रेंज म्हणजे 500. 500 एक रेट नसते ना. हा कमी जास्त आहे ना ते. 600-500 ची रेंज आहे. 600-500 ची रेंज आहे. बघून घ्या टमाटे. आणि वाटाणा इस्रायल भाऊ वडाणा 30 रुपये. 30 रुपये किलो आहे ना. पेन्सिल वाटाणा जवळून दवडून दाखव. हा बघा पेन्सिल वाटाणा 30 रुपये किलो आहे म्हणजे ठोक मध्ये. मला अजून शॉर्टेजच्या व्हेरायटी तर काय दिसून नाही राहिली भाजीची. जशी काय टेंडुडे, जशी काय ढेमसे, भेंडी बी सुपरवाली भेंडी बी अशी दिसून बी नाही राहिली अजून. हो आता वगैरे दुसऱ्या लाईन मध्ये असेल तर दिसून तर नाही राहिले. पण सध्या बघा हे जर माल तुम्ही जर आणला शॉर्टेजचा ऑफ सीजनचा तर त्याला भाव भेटणं काय 100%. म्हणून हा शक्यतो ऑफ सीजनचा माल लावायची कोशिश करा आणि आणा. चला जगन्नाथ कंपनी झालो आपण. जय भीम दादा. बघा मेथी बढिया मेथी आहे. मेथी भरपूर आहे. मुळे विचारू आपण काय पोझिशन आहे मुळेची. तर मेथी पालकांद्याचे तर भाव दिलेलेच आहे. यशू भाऊ मुळे 60 रुपये. 60 रुपये. कोणता उचला? हो काय सांगते ते. मुळे 60 रुपये गट्टा मुळा. ते मागचे गेले काय? 100 रुपये गट्टा आहे हे. 60 रुपये. चवळीच्या शेंगा पण दिसून नाही राहिल्या आहे. बरबटीच्या शेंगा पण नाही दिसून राहिल्या आहे. हे बघा हे सब शॉर्टेजच्या व्हेरायटी आहे भाजीची. हे जर तुम्ही माल भाजी मार्केटमध्ये जर आणली असती या टाइमला जर तुम्ही घेतली असती तर भाव डबल टिबल भेटणं होते तुम्हाला. तरी बघू आपण तरी काय रेट आहे तर मालच नाही. जर असेल तर बघू का पोझिशन आहे. तर चला आमच्या भाऊकडे भेंडी आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना भेंडी. भाव बी विचारू आपण. भेंडी बढिया. चवडीच्या शेंगा बी दिसू राहिल्या. चवडीच्या शेंगा पण दिसू राहिल्या. बढिया बढिया. हा भेंडी का आणि चवडीच्या शेंगा का भाव आहे? 70 रुपये. चवडी 60 रुपये. हा हे बघा भेंडी 70 रुपये आहे. चवडीच्या शेंगा 60 रुपये आहे. शिवशंकर कंपनी. मग इकडे हा बघा भरीत वांगे बढिया. काटे आपले काळेवाले आणि ब्रोकली का भाव रे भाऊ? 70 आहे. 70 रुपये किलो. बापरे 700 रुपये मन. 30 रुपये किलो वाटाणा पेन्सिल. 30 रुपये किलो. आणि ते भरीत वांगे रे? भरीत वांगे 40. 40 आहे ना. शैलेश भाई अरे बाप भेंडी का भाव खोलली रे बा शैलेश भाई? भेंडी 70 रुपये खोलली फक्त भेंडी. चिंतामणी अँड कंपनी मध्ये आलो आपण. भाऊ समोर आहे उभे. त्यांना भाव विचारू आपण. लसण बिसन आलू आणि अद्रक वगैरे सगळं. हा भाऊ आलू का आलूची पोझिशन काय आता सध्या चिल्लर मध्ये? 20 रुपये किलो 15 रुपये किलो. 20 रुपये नवीन आहे का? हा बघा 20 रुपये नवीन वाला आहे. हा 20 रुपये नवीन वाला आहे. आणि हा जुना वाला 15 रुपये ना. आणि अद्रकची का पोझिशन आहे? अद्रक 70 रुपये. 70 रुपये दोन्ही ना. धुतलेला वाले आणि हे बी चला. ह्याची आणि लसणची काय पोझिशन आहे सध्या? लसण काही 120 140 आहे ना. चला आता आपण पोरवाला ट्रेडर्स मध्ये आलो. बघा त्यांच्याकडे कनी तूर आहे. आपण तूरचे भाव पण विचारू. पांढरा वाल तर आहेच. आपण तिकडे विचारलाच होता भाव. आता दुसऱ्या लाईन मध्ये पण विचारू आपण का भाव आहे. तूर भरपूर आहे भाऊ. तूर काय भाव खपत आहे? 60 आहे. 50 लाख. 50 लागते आहे ना. किती किलोची पन्नी आहे ते? 20 किलो 15 किलो. 20 किलो 50 किलो. आणि ते पांढरा वाल? पांढरा वाल 40 आहे. 30 रुपये. 40 आहे. 30 रुपये लागते आहे ना. आणि वटाणा तर 30 रुपये असं ना. हे एक पाला कसं आहे ना. हा 15 रुपये 10 रुपये किलो पाला. हा भाई आज मी लवकर आलो का? पब्लिक नाही दिसली ना मला दुकानावर. येन थोडं थंडी ना थंडावली आहे ना. काय भाव विकू राहिला चिल्लर मध्ये टमाटे? 30 रुपीज केजी. वैशाली
आणि हे गावरानी गावरानी बढिया लाल ये लाल है लाल. मंडीत टमाटे तुमच्याच पाशी लाल आहे. लाल है तर मग भाव सांगा. ये 40 ये 30 हे 40 आणि हे 30 मंडी मध्ये लाल टमाटे आपल्या जवळ तुमच्याच जवळ आहे माहिती आहे ना मला. पुरी मंडी फिरून झालं नाही आपलीवाली. शिमला पाहू शिमला भाऊकडे शिमलाची पोझिशन पाहू का म्हणते शिमलाची पोझिशन. तर भाऊ शिमलाची पोझिशन काय आज 80 झाली का आज शिमला. 50 ची 80. अरे बापा वाढली. फुलकोबी काय म्हणते. फुलकोबी बी थोडे 10-20 रुपये वाढले आता फुलकोबीवर. आता समोर जाऊ आपण. लिंबू बघू आपण लिंबू आहे का नाही तर मार्केटले. लिंबूची पोझिशन भाऊ हिरवी निंबू नाही काय म्हणते. निंबूची पोझिशन किलो आहे ना. 60-50 रुपये किलो आहे ना. अरे बापरे 250 रुपये 100 आहे ना. टाईट झाली. हे पन्न्या बांधून ठेवलेलं आहे का. पन्न्या दिलेलं आहे ना. लसण 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 भाऊ लसण सांगणार भाऊ हे सांग ना काय लागेल. 4-5 किलो. मुर्राज कंपनी मध्ये आलो आपण. हे बघा याच्यात नेहमी कसं काऊन तुम्ही चवळीच्या शेंगा आणि भेंडी हे सब कास्तकाराचा माल आहे तिथं. म्हणून मी इथं तुम्हाला नेहमी रेट दाखवत असतो. म्हणजे खरे रेट भेटते तुम्हाला. बरबटी बी इथं आहे भेंडी बी आहे. भेंडी थोडी डाऊनवाली आहे चांगलीवाली भेंडी खपली बी असेल. विचारू सुनू भाऊले का बा पोझिशन आहे तर भेंडीची. सुनू भेंडीची पोझिशन काय सुनू भाऊ चांगल्यावाल्या 70 रुपये किलो खपली आहे. चवळी 60-50 आहे ना. बाकी थोडा डाऊनवाल्या. आणि आपली चवळीच्या शेंगा चांगल्यावाला 40 रुपये 40 रुपये किलो खपल्या चांगल्यावाल्या. आणि आपली ते बरबटी काय तेवढीच राहिली आहे. बरबटी 50 रुपये. बरबटी 50 रुपये कापली म्हणते. बरबटी कमी आहे थोडी. शेपू का बा म्हणते. शेपू 30 रुपये किलो. आणि मेथी सुनभाऊ 15-20 रुपये. भाऊ पाशी आलो होतो मी निंबू घ्यायला. बघा निंबू हे घेतले पण मी भाऊ मोजून राहिले. निंबू काय 100 घेतले तुम्हाला भाव सांगते ते विचारू आपण त्यांना. भाव पण विचारू. भाऊ लिंबूचे भाव सांगा तुम्ही. मला दिलेलेच भाव सांगा म्हणजे काय. 250 रुपये 100 आहे. बघा मित्रांनो 250 रुपये 100 मध्ये आपण 50 लिंबू घेतलेले आहे. थोडीशी फुलकोबी महागाच आहे आज फुलकोबीचे रेट वाढलेलेच आहे. मोठी ते बारीक आहे. थोडी व्हेरायटी पाहून आहेत क्वालिटी पाहून. काय 500 हे बघा. हे फुलकोबी किती मोठं 2-2 किलोचं फुल. काय म्हणते फुलकोबी 40 रुपये किलो आहे ना. हा मोठे फुलं आहे बघा. 40 रुपये किलो म्हणते. हा चना बा चना हिरो मस्त चना आहे. का भाव खपला बघू आपण. बढिया का भाव खपला चनाचा. चना का भाव खपला 6 रुपये किलो. 6 रुपये किलो. अरे 6 रुपये किलो खपला हो चना. चला आपण एकता कंपनीत आलो आपण. फुलकोबीचे रे भाव पाहू काऊन का फुलकोबी महाग चालली आहे. भाऊ फुलकोबी का भाव खपली आज 25 रुपये किलो है ना. जो 10 रुपये 15 रुपये किलो बिकने वाली 25 बिके. और आज टमाटे अभी आगे डाउन पे है ना. चलो ठीक है भैया. पत्ता गोभी 10 रुपये किलो. चलो भाव विचारू आपण. कैलासले आपण ते घेऊन घेतले पण भाव नाही विचारले होते. होता नाही देऊ का. काकडी का भाव खपली रे. 40 रुपये किलो खपली. आणि गाजर 30 रुपये किलो लावले. चला अशी पोझिशन आहे मार्केटची सध्या. मार्केटमध्ये शॉर्टेज जे आहे ते डेमसचे आहे. टेंडुळे आहेत आणि ते शिरीवाले दोडके येते ना ते पण कमी आहे. म्हणजे आहेच नाही दिसूनच नाही राहिले. म्हणजे ते रेट त्याचे रेट काय सांगूच शकत नाही. एवढं रेट त्याला पण असं तुमच्याकडे तर भेटू शकते. चला मग आपलं घेऊन झालं सगळं. आता चाललो आपण. आता चला मग दुकान लागल्यावर सांगतो तुम्हाला कोणकोणती व्हेरायटी घेतली आपण. तर चला आपली दुकान लावून झालेली आहे. बघा कोणकोणती व्हेरायटी आणली भाजीची तर दाखवतो तुम्हाला. आणि ढेमस टेंडुळे आणि गवाराच्या शेंगा आणि ते लंबे दोडके येते ना ते त्याचा शॉर्टेजेस आहे. ते तर दिसले पण नाही मला. ते शॉर्टेजच चालू आहे सध्या. तर बघा आपण कोणकोणती व्हेरायटी आणली. तर याच्यात आपण जवळपास सगळ्याच भाज्या आणलेल्या आहे. बघून घ्या. हे बघा पालक शेपू मेथी
सांबार बघा, सांबार बी आहे आणि पाल कांदे पण आहे. पालभाज्यामध्ये सगळेच आणलेले आहे. फुलकोबीचे रेट वाढलेले आहे सध्या. फुलकोबीचे रेट थोडे जास्तच आहे. बघा वांग्याचे रेट काहीच नाही. आज टमाट्याचे रेट थोडे डाऊन झालेले आहे. काकडीला रेट मिळून राहिलेले आहे. गाजरला ठीकठाक रेट आहे. भेंडी शॉर्टेजमध्ये चालू आहे आणि चवळीच्या शेंगा बी शॉर्टेजमध्ये चालू असल्यामुळे त्याचे रेट थोडेसे जास्त आहे. वालचे रेट पुरे डाऊनच आहे सध्या. वालचे भाव काय उठले नाही. हां, मिरचीचे रेट चांगले भेटून राहिले आहे. 60-70 रुपये किलो मिरची चालू आहे. करेले बी शॉर्टेजमध्येच चालू आहे. करेले जवळ माझा सबस्क्राईबर विचारत होता. करेले ठोकमध्ये 50 रुपये किलो आहे जागेवर आणि चिल्लरमध्ये तिथं जे पलटी करून निघते ना तिथं 70 रुपये किलो आहे. बघून घे जा. एवढा सारा माल आणलेला आहे आपल्या दुकानात. हे बघा. चला मग मित्रांनो, रविवारचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सांगायचं काम नाही आहे तुम्हा लोकांना, पण ते सांगावं लागते. कधी कधी व्हिडिओ बघताना आठवण नाही राहत ना, त्या हिशोबानं. चला मग बघू आता काहीतरी नवीन व्हिडिओ. सोमवारी एक व्हिडिओ टाकणार आहे मी सोमवारी. बघा, तुम्हाला आवडला तर बघ जा तुम्ही, नाही आवडला तर नका बघू. चला मग भेटू उद्या मंगळवारी भेटू आपण मंडीमध्ये नवीन काही वेगळं घेऊन. आजचे भाज्याचे भाव पाहिलेच असेल तुम्ही, नाही पाहिले असेल तर आपला व्हिडिओ पुरा पाहून घ्या. भाजीचे भाव उलटफेर भरपूर होते आज रविवार असल्यामुळे. चला मग, जय हिंद, जय भारत.